श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण मिठाच्या डब्यामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे की ती वस्तू ठेवल्याने गरिबी कायमची दूर होईल, तुमचे पैसा येण्याचा मार्ग मोकळा होईल, आयुष्यातील सर्व संकटे निघून जातील, तर ही आपण माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सर्वांच्या घरामध्ये मिठाचा वेगळा डबा ठेवलेला असतो. जर आपण कोणत्याही वेगळ्या डब्यात मीठ ठेवले असेल तर मिठासाठी आज आपल्याला नवीन डबा घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये मिठासाठी वेगळा डबा ठेवलेलाच असेल आणि जर का तुम्ही वेगळ्या डब्यामध्ये मीठ ठेवत असाल तर आजच तुम्ही मिठासाठी वेगळी बरणी घेऊन या. कारण ज्या उपायाविषयी मी तुम्हाला डब्यात एक कुपीट ठेवायची आहे, ती वस्तू सांगणार आहे, त्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिले आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये लपवली ती वस्तू तर तुम्ही तुमच्या आयुष्यातली संपूर्ण गरिबी मिटून जाईल, सर्व अडचणींपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल. मैत्रिणींनो, एका गोष्टीला समजून घ्या की ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तो सरळ सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो. आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हा मीठ. जर जेवणात मीठ जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही व कमी असेल तरीही आपल्याला चव लागत नाही. मिठाचे असे आहे की जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही व कमी असेल तरीही चव लागत नाही. मिठाचे असे अनेक उपाय आहेत, त्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी होते. मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा याबद्दल अनेकांना फार माहीत नसते. म्हणूनच आज तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे मी सांगणार आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात. ते संकट मिठाच्या साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धसुद्धा होऊन जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते. हे रोग व शोकाचे कारण बनते. म्हणून मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये. मिठाला शक्यतो सर्वांनी काचेच्या बरण्यामध्ये ठेवावे. असे ठेवले तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर जाणवत नाही, याचा चांगला परिणाम तुमच्या जीवनावर जाणवतो. मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकुन मानले जाते. मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्हीही ग्रह कमजोर होतात, म्हणून मीठ कधीही सांडायचे नाही. स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजी चाखून पाहू नये. यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते. भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय मीठ थेट कुणाच्याही हातावर ठेवू नये, यामुळे चांगले संबंध खराब होतात. आजच्या लेखामध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहेत. त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मिठाचे अनेक उपाय कोणते आहेत. त्याबद्दल सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे आणि ते नीट लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवून त्याची पुरसुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरसुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. काळ्या मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली तर यामुळे घरामध्ये पैशांची सुद्धा वाढ होईल व यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील. माता लक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्यावर सदैव राहील. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती वास्तव्य करेल. त्यानंतर दुसरा उपाय, आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे
असे केल्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक विचार, नकारात्मक शक्ती निघून जाईल व बाथरूममधील जे जीवजंतू, कीटक असतात त्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल. शास्त्रामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की मीठ व काच हे दोन्हीही राहूचे कारक आहेत. म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते. स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्याचे तुम्हाला भयंकर परिणाम मिळू शकतात. यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून मिठाला नेहमी काचेच्या बरणीतच ठेवावे. घरामध्ये नेहमी पैसा खेळायचा राहावा असा वाटत असेल तर एका काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हे मिठाने भरलेले पाणी ग्लास घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचे आहे. असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो. आणि या ग्लासच्या मागे एक लाल रंगाचा दिवा लावायचा आहे, म्हणजे बल्ब पेटवावा. तुम्ही बल्बही लावू शकता. या ग्लासमधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी भरायचे आहे. त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल, तर कोणताही वास्तुदोष असेल, तर अशा वेळी आपल्याला बाथरूममध्ये सुद्धा समुद्री मीठच ठेवायचे आहे. यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे निघून जाईल. जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल, बाथरूमच्या उंबरठ्यावरील लाल रंगाने जाड रेष काढावी. यामुळे सुद्धा तुमचा दोष मोठ्या प्रमाणावर कमी होईल. जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी प्रत्येक आईने चिमूटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मूठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून 3 वेळा फिरवावे व त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे. असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल, वाईट बाधा लागली असेल तर ती निघून जाते. अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो. असे काही उपायांनी आपण वास्तुदोष दूर करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल, अशा वेळी दोन्ही हातामध्ये मीठ घ्यावे, उभे राहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या. पाण्याचा नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहून द्या. असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे निघून जातो. म्हणजे मीठ हातात घेऊन ते आपल्या घरावरून 3 वेळा ओवाळायचे आहे. तर हा मिठाचा वापर आपल्या घरामध्ये कसा वाटला तुम्हाला, माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब